नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे अल्पना. कथा अनुराधा चितके. जवळजवळ 20 वर्षानंतर एक दिवस अल्पनाला भेटलो. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी अमेरिकेला परत जाताना अल्पनाही तिच्या मुलीसह माझ्याबरोबर असेल. त्या दिवशी ड्रायक्लीन होऊन आलेल्या माझ्या कपड्यांमध्ये माझ्या लेहंग्याऐवजी एक लेडीज ड्रेस आला होता. तो परत करून माझे कपडे घेण्यासाठी मी ड्रायक्लिनिंग करणाऱ्या माणसाच्या दुकानावर गेलो. तेव्हा तिथे एक तरुणी त्याच्याशी जोरजोरात भांडत होती. तिचा आवेश, तिची भाषा बघून मला खरंच वाटेना की ती अल्पना असेल, पण ती अल्पनाच होती. काही वेळ मी त्या दोघांमधलं भांडण थांबेल म्हणून वाट बघितली. शेवटी दुकानदाराला जरा मोठ्या आवाजातच म्हटलं, अहो भाऊ, माझ्या कपड्यांच्या ऐवजी हा एक लेडीज ड्रेस चुकून आलाय, तेवढा परत घ्या आणि माझा लेहंगा झब्बा मला परत करा. मी ड्रेस दुकानातल्या फळीवर ठेवला. अरे च्छा, हाच तर माझा ड्रेस तुमच्याकडे कसा आला? 4-5 दिवस यांच्याकडे शोधते मी. इतके दिवस काय झोपला होता का तुम्ही? तिचं अजूनही माझ्याकडे लक्षच नव्हतंच. तिने झडप घालून तो ड्रेस उचलला. मीच म्हटलं, अगं अप्पू, तुम्ही अल्पना आहात ना? इथे कशी तू? तिने माझ्याकडे बघितलं आणि मग हसून म्हणाली, होय, मीच अल्पना, तुझी बेस्ट फ्रेंड. पण अरुण, तू इथं कसा? तू तर अमेरिकेत सेटल झाला होतास ना? नंतरच्या 20 मिनिटात तिने गेल्या 20 वर्षामधल्या सगळ्या घडामोडीची माहिती मला दिली. मी अमेरिकेला गेल्यानंतर लगेचच तिचं लग्न झालं होतं. पण दुर्दैवाने श्रीमंत घरातली लाडकी लेक असूनही तिला आणि तिच्या आईवडिलांना या स्थळाच्या बाबतीत अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलं होतं. नवरा कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत होता. घरची परिस्थिती अगदी सुमार होती. त्यामुळे अल्पूला तिची गव्हर्नमेंटची नोकरी अजूनही करावी लागत होती. तिला एकच मुलगी आहे आणि ती इंजिनिअरिंगच्या फायनलला आहे. काय न काय अल्पना अखंड वटवटत होती आणि मी फक्त तिच्याकडे बघत होतो. अंगाने थोडी भरली होती, तरी अजूनही ती तेवढीच देखणी दिसत होती. रंग गोरापान, नितळ काठी, मोठे टपोरे डोळे, रेखीव नाक, खांद्यापर्यंतच्या बॉबकटमध्ये अधिक स्मार्ट वाटत होती. मी काही बोलायचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने विचारलं, तू आलास कधी अमेरिकेहून? मृणाल कुठे आहे? कशी आहे? मुलं बाळं किती? परत जातो आहेस अमेरिकेला की आता इथेच राहणार? अगं, आता इथेच सगळं रस्त्यात उभं राहून बोलणार आहेस का? चल, माझ्या घरी जाऊयात. इथे जवळच राहतो आहे मी. चल. नको, आज मी घाईत आहे. पुन्हा कधीतरी येते मी तुझ्याकडे. तुझं कार्ड दे मला. मग दुकानदाराशी भांडताना घाई नव्हती तुला आणि आता घाईत आहेस. पण भांडणाचा फायदा झाला ना? एकतर तू भेटलास आणि दुसरं म्हणजे लेकीचा हरवलेला ड्रेसही मिळाला. पण तू भांडणात तरबेज झाली आहेस हा? नवऱ्याशीही अशीच भांडतेस का? मग काय तर. अरे, बायकोला नवरा केवळ भांडायसाठीच मिळालेला असतो. मृणालने शिकवलं नाही तुला? आम्ही बोलत बोलत माझ्या गाडीजवळ आलो होतो. माझी नवी मर्सिडीज बघून अल्पनाचे डोळे विस्फारले. वाव, मर्सिडीज 8 आहे बाबा तुझा. एखाद्या लहान मुलीसारखे निरागसपणे अल्पनाने गाडीकडे बघत म्हटलं, चल, तुला तुझ्या घरी सोडतो. त्यानिमित्ताने तुझं घरही बघून होईल. बस. वाव, दॅट्स ग्रेट. पण 10 मिनटं थांब. त्या समोरच्या गल्लीत एक ड्रेस शिवायला दिलाय, तो घेऊन येते. गल्ली अरुंद आहे. तुझी मर्सिडीज तिथे जाऊ शकत नाही. मला फक्त 10 मिनटं लागतील. चालेल? अगदी चालेल. मी इथेच गाडीत बसतो.
तू ड्रेस घेऊन ये, मी वाट बघतो. ठीक आहे, मी आलेच. गाडीत बसल्या बसल्या माझ्या मनात 20 वर्षापूर्वीच्या कितीतरी आठवणी पिंगा घालू लागल्या. 20 वर्षापूर्वी इथे दिल्लीतच लाजपतमध्ये आमची दोघांची कुटुंब शेजारी शेजारी राहत होती. दोन्ही घराचं अंगण एकच होतं. अल्पनाच्या घरात तिच्या सकट धाकटा भाऊ व आई वडील मिळून 4 जण होते. आमचं कुटुंब मोठं होतं. आई बाबा, आम्ही 4 भावंड, आमची आजी आणि एक आत्या, अशी 8 माणसं होती. त्या एरियात मराठी कुटुंब आमची 2च असल्यामुळे आपसात आमचं खूपच संख्य होतं. अल्पनाची आई माझ्या आईहून 10-12 वर्ष लहान असल्यामुळे माझ्या आईचा सल्ला घ्यायला, काही विचारायला नेहमीच आमच्याकडे यायची. अल्पनाचा धाकटा भाऊ तिच्याहून 10 वर्षांनी लहान असल्यामुळे दोन्ही घरात खूप लाडका होता. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.